मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी हा जल्लोष सुरू आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि त्यानंतर उपस्थितांना ते संबोधित करतील। मुख्यमंत्री शिंदे त्यांची भेट घेण्यासाठी या सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील। मुख्यमंत्री स्वतः त्यांना हा जो GR आहे, हा अध्यादेश आहे, त्याची प्रत हस्तांतरित करणार आहेत। मराठा समाजाच्या गेल्या अनेक महिन्यांच्या संघर्षाला मोठं यश मिळालेलं आहे आणि मनोज जरांगे एक प्रकारे समाजाचे हिरो बनलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते वाशीमधल्या सभास्थळाकडे पोहोचतील आणि त्यानंतर एकत्रितपणे एक छोटेखानी सभा या ठिकाणी होईल आणि ते संबोधित करतील इथल्या उपस्थितांना। मनोज जरांगे पाटील सध्या दाखल झालेले आहेत या ठिकाणी। अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील इथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून अध्यादेशाची प्रत स्वीकारतील आणि आपलं उपोषण सोडतील। गेल्या अनेक महिन्यांच्या त्यांच्या संघर्षाला अखेरीस यश आलेलं आहे। सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला होता हा संघर्ष, ज्यावेळेला अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसलेले होते आणि त्यानंतर तिथे लाठीमार झाला आणि अर्थातच त्यानंतर सगळं घडलं ते आपल्या समोर झालं। मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नासाठी आक्रमक झाला आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा लढा, राज्यव्यापी लढा उभारला आणि अखेर त्यांच्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे। मुख्यमंत्री उपोषण स्थळाकडे रवाना झालेले आहेत आणि दुसरीकडे वाशीत आंदोलकांनी जल्लोष केलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांना कार्यकर्त्यांनी अक्षरशः गराडा घातलेला आहे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी। मुख्यमंत्री पुढच्या काही वेळातच वाशीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांना ते या GRची प्रत स्वतः हस्तांतरित करतील आणि जरांगे पाटील त्यानंतरच आपलं उपोषण सोडणार आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जो GR काढला होता त्यामधल्या सगळे सोयरे या मुद्द्यावरून बरेच प्रश्न निर्माण झाले होते आणि मनोज जरांगे पाटील सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणावरून ठाम होते आणि तशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती। खरं तर आज दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी दिला होता, मात्र सरकारने कालच हा GR तयार केला आणि आज ही प्रत भल्या सकाळी मुख्यमंत्री जरांगे पाटील यांना हस्तांतरित करणार आहेत। मुख्यतः यामध्ये सगळे सोयऱ्यांच्या जोडीने गणगोत हा शब्द वापरत सरकारने त्यामधल्या अडचणींवरती मात केलेली आहे। या GR नुसार ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांच्या नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील असं स्पष्ट केलं। मिळू देणार नव्हते अशी भाषा करायची, मिळू देणार नाही, सगळे सोयऱ्यांचा मिळू देणार नाहीत, असं करणार नाहीत, हे होऊ देणार नाहीत। जसं की एखाद्याला जमीन असती पण त्याचा 7/12 नसतो तसा प्रकार झाला होता। सगळे सोयरे तर घ्यायचा आहे पण ते 7/12वर पाहिजे, म्हणजे त्याचा कायदा पाहिजे। कायदा बनवला का नाही, लोक म्हणजे बनवला का नाही कायदा, खोट्या उपटून गुलाल फेकला का नाही, बनेलाच। छगन भुजबळला काय सांगायचंय, त्याला काय सांगत नाही आता, त्याचा विशेष कार्यक्रमच संपला आणि पुढे अडचण वेळ आल्या तरी हे पठ्ठा लढणारे पुन्हा मरण उपोषण करी। पण सगळ्या सोयरे या कायद्यासाठी, या GR साठी पुन्हा मुंबईत धडक मारी, पुन्हा जरी यांचं काय असलं तरी। पण आज आमचा कायदा झाला त्याच्यामुळे सगळ्या सोयरा हा आता कायद्याच्या चौकटीत आल्या। मुंबईला जाईन आणि आरक्षण घेऊनच येईल, नाही घेतलं तर बापाचं नाव सांगणार नाही, हे शब्द होते। बदल केला का नाही, सत्य बापाचं नाव बदलून ठेवून म्हणलं तर जर अध्यादेश नाही घेतला तर आणि सगळ्या सोयऱ्यांचा आधी घेतला ते सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, यांच्यामुळे शक्य झालंय। कारण ताकदीनं इथं मराठी धावून आले, ताकदीने, त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आहे। सगळा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा आहे। ते मनाने दिवाळी लय दिवसाचं मिळाल्यामुळे साजरे करायला लागले। बरं दादा, मोठं यश मिळालंय, अनेक वर्षानंतर मोठं यश नाही स्थगित नाही। आंतरवालीत गेल्याच्या नंतर आम्ही सगळेजण विचार करून ते काय करायचं त्याच्याबाबत निर्णय घेऊ। ते स्थगित शब्द गेला माझ्याकडून, पण ते मला असं म्हणायचं होतं की सगळ्यांचा विचार आम्ही घेऊन तिथून पुढे आंदोलनाची दिशा ठरवू असं म्हणायचं होतं। पण तेवढे ते अलीकडचा शब्द घेण्याऐवजी पुढचं तोंडातून येऊन गेलं की स्थगित करतो, आम्ही सगळ्यांचा विचार करून करणार आहे।
सांगा पाटील. घेतला का नाही ते घेऊन देणार नाही मला आणलं का नाही खेचून त्याच पाटील या लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही काय पाहताय? आनंद खूप दिवसाचं मिळत नव्हतं. सगळे सोयरे ही व्याख्या कायद्यात येणं खूप अवघड होतं. जाहीर सांगतोय मी, खूप अवघड होतं ही व्याख्या आणि याचा कायदा होणं. की कायदा खेचून आणणं एका शब्दासाठी ते मराठ्यांचं यश बाकी कोणाचं नाही. लाठी खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, ह्या सगळं आठवतंय का तुम्हाला? आता काय काय तुमच्या डोळ्यासमोरून गेलंय? लय भयान त्रास सहन केला माझ्या मराठा समाजाने. विनाकारण खोट्या केसेस झाल्या, जेलमध्ये गेले. काही बांधव ऍक्सिडेंटमध्ये अपघात झाले. त्यांचं तर अपघातामध्ये त्यांचे पायाला अंगाला दुखापत, याला त्याला दुखापत असं झाली. काही माझ्या मायबाप बांधवांचं बलिदान सुद्धा याच्यासाठी 200-250 गेले. अण्णासाहेब पाटलांपासून विनायक साहेबांपर्यंत, अण्णासाहेब जावळे पाटलांपासून 250 ते 300 जणांचे बलिदान गेले. आज ते स्वप्न साकार झालंय आमच्या बलिदान केलेल्या बांधवांचं. निष्पाप हजारो केसेस झाल्या होत्या, त्यांच्यावरती सुद्धा झालं. सुद्धा हे झालंय. तुम्ही अनेकदा रडला, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. खर तर हे सगळे तुम्हाला कष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिले असतील, ते अश्रू आज फळाला आले. नक्कीच लय त्रास भोगला. शरीर साथ देत नव्हतं, तरी लढलो. मला प्रत्येक जण म्हणायचे हे मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार, मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार. म्हणजे मराठा समाज नाही, इतरत्र आणि काही मराठ्यातले 5-50 जण. असं आहे का तसं आहे का? मी तुम्हाला सांगतो 3 घंटे पहिल्यांदा सांगतो तुम्हाला 3 घंटे त्याच्यावरती विचारमंथन झालंय. असा ही पाडलाय, 30 पाडलाय एका शब्दाचा. तज्ज्ञांनी, वकिलांनी हायकोर्टाच्या या व्याख्येबद्दल, या सगळ्या स्वाऱ्याबद्दल जेव्हा त्यांनी फायनल केलं, जवळपास 2 वाजताच्या दरम्यान, रात्रीच्या 2-1-1:30च्या दरम्यान, की आता हे पक्क आहे, ही व्याख्या बरोबर आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या ओके झाले सगळ्या सोयऱ्यांना. त्याच वेळेस मी बाहेरून पोरांना समाजाला विचारलं असं असं काय करायचंय. आधी त्यांना विचारलं, म्हणजे मायबाप मराठा समाजाला बाहेरून विचारले अगोदर, आणि ते म्हणले मग आता आपलं जर हे निघाले जवळपास 8 शासन निर्णय जवळपास त्यातले. तुमच्यावर या ठिकाणी आरोप झाले पाटील. तुमच्यावर अनेक आरोप झाले. तुम्हाला घेरलं गेलं, तुमचं आंदोलन मोडण्यासाठी अनेक डाव टाकले गेले. या सगळ्यातून पार करण्याची ताकद कुठून आली? माझा समाज फक्त माझ्या पाठीशी उभा राहिले, ते डगमगला नाही. किती ट्रॅप रचून द्या, किती माझ्यावर आरोप करावे, समाज म्हणायचा अजिबात नाही. हा मराठा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. कोण येते 5-50 जण? हे काय मालकी हे काय यांची मराठ्या जीवावर मोठे झालेले. अजिबात तुम्ही हपकायचं नाही म्हणे. मग मुंबईत आल्यावर काही पण ट्रॅप रचले होते, असं करू तसं करू, मिळणार नाही, मिळू देणार नाहीत, असं सगळं उधळून राहिलं माझ्या मराठीत सगळं. आणि मी पण धाडस लावलं, यावेळेस काही होईन गाड्या म्हणलं, मेलं तर हरकत नाही, त्या ट्रॅपला पण घ्यायचं नाही. आणि आंदोलन कसं मोडतात आणि अध्यादेशच कसा देत नाही. प्रत्येक जण म्हणायचा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढणं हे साधं सोपं नाही, ही नवीन शब्द आहे, यासाठी कायदा होत नसतो. बरं, मला एक सांगा, हे उपोषणाचे 16 दिवस, कुठे 10 दिवस, कुठे 5 दिवस, असे सगळे कसे होते? हे सगळे कसे होते हे दिवस? नाही, हे खरं आहे. आणि माझ्या मराठा समाजाने खूप कठीण संघर्ष यात केलेला आहे. त्याच्यामुळं आज हे मराठ्यांचा विजय. खूप जण म्हणत होते माकडं, काही 5-50 जण होते, होणार नाही. तर सगळ्या सोयऱ्यांचा शब्द कुठं शक्य आहे का आणणं? आणि सगळ्या सोयऱ्यांचा शब्द येत असतो का नवीन काही बी. आणि मुंबईत जाऊन काय होणार नाही, तिथं जाणार बसणार, हे सरकार यांना आमकं करणार तमकं करणार, हे पोरग दुसऱ्याच्या लेकराला फसून न्यायला लागले, केसेस करून घेईन, जाळपोळच करून घेईन, लोकांचं बरबाद होईल, अशा खूप अफवा पेरल्या. आणि याच्या पाठीशी मोठमोठाले नेते सुद्धा होते. मुंगेला धक्का लागला नाही, माझ्या मराठा समाजाला धक्का लागला नाही. आणि माझ्या मायबाप मराठ्यांनी आणलं का नाही खेचून, अरे याच्या खोट्या उपटून सगळ्या खोट्या फेट्या मोडून खेचून आणलं ते, सगळ्यांसाठी आणलं. तर तुला काय करायचं? अंतरवाली तुम्ही शहागडला म्हटला होता की मी आरक्षण दाखवीन तर मराठ्याची अवलाद सांगणार नाही तर नाही सांगणार. खरंच करून दाखवलंय बापजादे मराठ्यांच्या जीवावर. खरंच करून दाखविलं. कारण 7-12 जमिनीचा महत्वाचा, नुसतं जमीन असून किंमत नव्हती. जमिनीचा 7-12 मिळाला. 7-12 हे कायदा म्हणजे हे 7-12 आहे मराठ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा फायदा. 10 दिवस लेट पण फायदा होणार. कायदा तर झाला, याच्यात मराठ्यांचा विजय होऊ देत होते. नवीन कायदा पारित झालेला आहे पाटील. राजपत्र नवीन. त्या आंतरवलीच्या त्या गडीमध्ये
तुम्ही ते वाक्य म्हणला होता हे भुजबळ, ते एकदा जरा समाजाला सांगा ना. नाही त्याचं जाऊन द्या. नाही नाही. मुंबईतून आणि अरे आणलंच ना. मी खोटे उपटून मुंबईत जाऊन आणि मुंबईत जाऊन काही नाही अशा धमक्या दिल्या आम्ही मुंबईत जाऊ मग त्यांना दिलं तर घेतला का नाही? घेतलाच. तुम्हाला 3 GR एक राजपत्र दिलेलं आहे, काय काय आहे सगळ्या राजपत्रावरती अध्यादेश राजपत्रावरती फक्त सगळ्या सोयरे एवढाच विषय ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं हेच त्याच्यावरती. आज माझा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे कारण होऊ देत नव्हते ते मराठ्यांनी आज खेचून आणलं. आम्ही सांगितलंच होतं अंतरवालीत जर दिलं नाही तर आम्ही खेचून आणणार पण माघारी येणार नव्हता. आणलंच. डाव टाकणारे कोण कोण होते? डाव टाकणारे ते जरा सांगा. राजपत्र काढून डाव टाकणारे कोण कोण होते? नाही ते नाही आता जाऊन द्या. आता ते झालं सोयला ते पुढे आले नाही सपाट्यात. पहिलं आंदोलन आहे पाटील. आज बघा आज सुद्धा लाखाने लोक आहेत. आपल्या कॅमेरामॅनला जर सांगितलं ना पुढे सुद्धा लाखाने आणि मागं सुद्धा आहेत. ही मराठा समाजाची शक्ती हे श्रेय विजय सगळा मराठ्यांचा. बरे जगातलं पहिलं आंदोलन आहे ज्याला थेट अध्यादेश काढून राजपत्र काढून न्याय देण्यात आलाय. पण त्याबाबत नाही समजा माहित मला. पण राजपत्र जर तुमच्या माहितीनुसार जगात आतापर्यंत इतक्या अर्जंट कोणाला दिलं नसतं तर मग मात्र हे 100% पहिलं. हे सगळ्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ कसा होईल हे जरा सविस्तर सांगा. सगळ्या मराठ्यांना या आरक्षणाचा लाभ कसा होईल? नाही जाणार. ह्या सगळ्या आरक्षणाचा लाभ कसा होईल हे सगळं हो जल्लोषाला लागले मराठी. खूप दिवसानंतर मिळाले दादा आम्हाला. कोणाचं काय ऐकायचं नाही. मिळालंय. याचा मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो. हे जे राजपत्र काढलंय तो अध्यादेश आहे याच्यावरती एका शब्दावरती हायकोर्टाचे मुंबईचे वकील अभ्यासक यांनी किस पाडला एका शब्दाचा. त्याच्यानंतर डिक्लेअर केलंय आम्ही हे घ्यायचा का GR का आणखीन आंदोलन पुढे थांबायचं. ते म्हणले राईट हे करेक्ट आहे. ह्यो शब्द कधी येतच नव्हता. हा शब्द ऐतिहासिक आहे आणि काहीच नव्हतं की मान या आंदोलनामुळे मराठ्यांच्या पदरात सगळ्या सोयरा पडलाय आणि तर मनोज जरांगे पाटील यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि विशेषतः सगळे सोयऱ्यांच्या बाबत त्यांची जी अट होती त्या अटीसह हा GR तयार करण्यात आलेला आहे. ती अट सरकारनं स्वीकारल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केलेला आहे. इतके दिवसांचा संघर्ष फळाला आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा अवर्णनीय आहे.